Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मुंबई तक. आंदोलनाचा तिसरा दिवस. जसे आंदोलक मुंबईत तसा मीही मुंबईत आहे आणि आत्ताचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी तुम्हाला एका गोष्टीचा शब्द येतो. माझ्यासोबत आज आंदोलकच असला भारी की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. महाराज नमस्कार. नमस्ते, बसा. नाव पूर्ण? नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. माझं नाव अनिल गायकवाड आहे आणि मी संभाजीनगरवरून आझाद मैदानात आलो आहे आणि खूप आनंद आहे, उत्साह आहे. आणि या आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या जो हा सोहळा आहे, आपण असं म्हणू की ज्यांनी येणारी जी पिढी आहे तिचं नक्कीच भविष्य उज्ज्वल होणार आहे. याचं जिवंत उदाहरण मी माझं स्वतःचं देईल. कसं? माझं शिक्षण जर तुम्ही बघितलं सर, तुम्ही करता का? मी बँकर आहे सर. मी 17 वर्षापासून प्रायव्हेट बँकिंगमध्ये काम करतोय. माझं ग्रॅज्युएशन बीकॉम मधून झालोय. मी एमकॉम आहे आणि जेव्हा कळलं की एमकॉम करून पण, जेव्हा 2007ला मी एमकॉम झालो आणि जेव्हा या पूर्ण जे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे याच्यामध्ये पाय ठेवल्यानंतर लक्षात आलं की मला अजून माझं स्किल सेट वाढवायला पाहिजेत. तर मी 2008 ते 10 संभाजीनगरमधूनच चाटे बिझनेस स्कूल म्हणून एक MBAचं कॉलेज आहे, तिथनं मी प्रायव्हेटमधनं MBA केलं. आणि तेव्हा मी कॅट नावाची जी एक्झाम होती जी की इंडिया लेवलला व्हायची, त्याच्यामध्ये मला 85% पण होते. आणि लहानपणापासून आमचे जे वडील आहे आदरणीय सुभाषजी गायकवाड, हे तेव्हाचे बीकॉम होते, तरी त्यांनी प्रायव्हेट याच्यातच जॉब बघितला. कारण की त्यांनी जेव्हा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात ट्राय केलं तर तेव्हा सुद्धा त्यांना जॉब भेटला नव्हता, कारण की आरक्षण नव्हतं. आज माझ्यासारखा मुलगा, जर तुम्ही स्किल सेट म्हणशाल तर म्हणजे तुम्ही, लेट मी आस्क यू फर्स्ट, काय माहिती आहे, इफ यू आर इन द बँकिंग फील्ड सिन्स 17 years, you must be earning well. Surely sir, surely. Are you still looking for the reservation then? What is your theory behind it? काय नक्की होतंय बाबा? Sir, as far as reservation is concerned, I am, I can, tell you the truth. It's all based on, the categorization we can say, not on skill set. Today, whatever I am earning, it's all depend on my skill set. It's all depend on my my caliber. It's all depend on my passion. How I will be the asset for my company where I am doing job. As far as my skill set is concerned, I am very much thankful to my parents who brought up me in my life to fight in this competitive world. जेव्हा मराठी घरातून आपण येतो, माझ्या आजूबाजूला सगळे माझे मित्र जे आहेत ते मराठी शिकलेले असतात, आपली पूर्ण सोसायटी मराठी आहे. तर जेव्हा प्रायव्हेट याच्यामध्ये जर आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं आहे तर आपल्याला त्या स्किल सेट डेव्हलप करायला लागतात. पण जेव्हा मी माझे वर्गातले मित्र बघतो की ज्यांना मला 85% पडले, पण ज्यांना 60% पडले, ज्यांना 55% पडले, त्यांच्याकडे स्किल सेट नाही आहे, पण त्यांना एक बेनिफिट आहे की त्यांना आरक्षणामध्ये ते आहेत. तर म्हणजे कमी मेहनत करता, कमी स्किल डेव्हलप करता, कमी म्हणजे त्याला म्हणू की आपण कमी स्किल सेट असतानाही ते आज माझ्यापेक्षा जास्त अर्न करताय. आज मी प्रायव्हेटमध्ये जरी असलो तर आय हॅव सर्टन टार्गेट्स टू डिलिव्हर. आय हॅव सर्टन पॅरामीटर्स टू प्रूव्ह माय जॉब दॅट जर मला 10 रुपये जर एखादी कंपनी देते तर मला कंपनीला 50 रुपये तरी कमवून द्यायला लागतात. पण ज्यावेळेस मी 2005ला मी ग्रॅज्युएट झालो, 2010ला मी MBA केलं, तेव्हाही जर मला आरक्षण असतं तर मी 3.5 लाख रुपये भरून माझं MBA पूर्ण केलंय सर. त्याच्यामध्ये 2 लाख रुपये मी एज्युकेशन लोन केलं होतं IDBI बँकेमधून. माझं 2 लाखाचं जे एज्युकेशन लोन आहे ते मी स्वतः फेडलं. पण तेव्हा जर मला आरक्षणाचा फायदा झाला असता तर डेफिनेटली आज मला एखादं गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं असतं, चांगली कॅम्पस भेटली असती. कॅम्पस भेटून आज म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे त्याच्याही पुढे जाऊ शकलो असतो. तर आरक्षण आज मला भगवंतांनी 2 मुली दिल्या आहेत, अंकिता आणि अक्षरा.
आज ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी मला शिकवलं, माझे स्किल सेट डेव्हलप केलं, आज माझ्या दोन्ही मुली सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकतात संभाजीनगरमध्ये. माझं असं म्हणणं आहे की जर त्यांना आरक्षणाचं बेनिफिट पुढे भेटलं तर डेफिनेटली त्यांच्या स्किल बेसनी त्यांना मी डॉक्टर्स, इंजिनियर्स ॲज पर देअर कॅलिबर त्यांच्या विशनी मी त्यांना पुढे नेऊ शकतो. इवन दो आज तुम्ही जर बघितलं तर शैक्षणिक क्षेत्र बघा, क्रीडा क्षेत्र बघा, त्याच्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे आज मी जर एक म्हणजे सुशिक्षित तरुण म्हणून जर बघितलं तर आज माझा देश कुठं चाललाय, माझं आज जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते कुठं चाललंय. आज मी संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरून घरी येतो तर मला अर्ध्याच्या वर जे बेसिक प्रश्न आहेत, आज इथं मुंबईमध्ये जे माझे मराठी बांधव आलेले आहेत, गरजवंत मराठी आलेत. काल मी एक व्हिडिओ बघितला की एका काकांना 2 एकर जमीन आहे, 3 मुली आहेत, तिघी इंजिनिअरिंगला त्यांनी टाकलेलं आहे. प्रत्येकीचं शिक्षण जर तुम्ही बघितलं प्रत्येक वर्षाचं तर लाख 2-2 लाख रुपये. 3 मुली आहेत, त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि इतकं बेभरोशी काम झालेलं आहे की पाऊस पडतोय, जे पीक लास्ट पर्यंत त्यांच्या हातात येईल की नाही येईल. ठीक आहे, ही परिस्थिती आहे, हे आता चित्र आहे, मला मान्य आहे. मी तुमच्यासोबत गप्पा मारण्याचं माझं काय म्हणणं आहे, 17 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये आहात, तुम्ही बऱ्यापैकी आता कमवत असाल, ठीक आहे, तुम्ही सुशिक्षित आहात. आणि दुसरं म्हणजे मला हे खूप क्लिअर दिसतं की तुमची बैठक फार पक्की दिसते विचारांची. म्हणून माझा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये, कारण इथं ना बघा आता तुमची पिढी तर गेली, आता इथं मला 20 वर्षाची, 21 वर्षाची, 22 वर्षाची, 25 वर्षाची पोरं दिसतात जे आता उमेदवारीच्या काळात आहेत. या पोरांनी आयुष्यात त्यांचे स्किल सेट्स इम्प्रूव्ह करून स्वतःचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट बघून त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे की यांनी स्वतःला मागास म्हणून घेण्यासाठी पुढे राहिलं पाहिजे. हा मला आता प्रश्न पडतो ना, कारण माझ्या पुढे मागच्या जनरेशनची पोरं आहेत. तुमचा प्रश्न एकदम करेक्ट आहे सर. पण जर मी माझे काही चुलत भाऊ पण आहेत छोटे, काही काकांची मुलं पण आहेत, काही मित्र पण आहेत जे आमच्या कॉलनीत आहेत, त्यांचा प्रश्न एकदम साधा आहे की मी सपोज पोलीस भरतीला गेलोय किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, त्यासाठी मी स्किल सेट डेव्हलप करायला तयार आहे सर. स्किल सेट डेव्हलप करतो, ग्राउंड कंप्लीट करतो, त्याचा जो अभ्यास असतो तो पण करतो. तेवढं सगळं करून मी समजा 85% मार्क घेतले सर, ठीक आहे, आणि माझ्या खूप कमी पर्सेंटेजमध्ये सपोज ओंकार तुमचं नाव आहे तर दुसरा ओंकार काय करतो की माझ्या एवढी मेहनत करत नाही, माझ्या एवढा अभ्यास करत नाही, तरी तो सिलेक्ट होतो. मग तेव्हा मला काय वाटतं की मी किती मेहनत करावी की मी पुढे जाईल. आरक्षणाचा फायदा जो आहे, मी असं म्हणत नाही की त्यांना फायदा नको होऊ देत, पण माझा जो आज मराठा बांधव आहे त्याला आज हे फील होतंय, जे माझ्या वयाचं, आज मी 40 वर्षाचा झालोय सर, आमच्या वयात आम्हाला माहिती होतं की आम्ही भांडू शकत नाही कोणाला, त्यामुळे आम्ही आमची स्किल डेव्हलप केली आणि सर्व व्हायचा प्रयत्न करतोय. पण आजच्या डेटला सगळा समाज आहे ना जागृत झालाय की का बरं 3 लाख रुपये भरायचे. म्हणजे एक मुलगा 3 लाख रुपये भरतोय, त्याच्या वडिलांना 2 एकर जमीन आहे, आणि सेम याच्यात जर आम्हाला आरक्षण असलं तर त्याची फीस होते 18,000 रुपये आणि परत स्कॉलरशिप पण भेटते. मग त्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे सर. मला ना, मी डे 1 पासून जेव्हा कव्हर करतो त्यावेळी सगळ्यांच्या तोंडातून एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे फीजला पैसे नाहीयेत. दुसरं म्हणजे बेसिक गरजा करण्यासाठी, म्हणजे काय जगण्यासाठी जेवढे पैसे लागतात ते पण अपुरे पडतात का, तर बऱ्यापैकी बांधव सगळे शेतीवरती डिपेंडंट आहेत. शेतीतली फार्मिंग मधली अनसर्टिनिटी तुम्हाला माहिती आहे किती अनिश्चितता झाली शेती क्षेत्रामध्ये. दुसरं, तुम्ही शेतीला कितीही मदत करा, त्यात किती गोष्टी रिकव्हर होतील याबद्दल मला फार शंका पडतात, स्पेशली इन्फ्लेशन रेट पाहता. 2008 नंतरचं जेवढे महागाई दर वाढलेले आहेत तेवढ्या प्रमाणात त्या शेतकऱ्याचं उत्पन्न करूच नाही शकलो, म्हणून तर आत्महत्या करत होतो. आता तुम्ही त्यातून बाहेर निघालाय. तुम्ही शेतीमधली अनसर्टनिटी तुमच्याकडे नाही, कारण तुम्ही शेतकरी असाल, पण तुम्ही स्वतः शेती तरी किमान करत नाही. मग मला हेच म्हणायचं आहे की ही तरुण पोरं ज्यावेळी पूर्ण आरक्षणावरती डिपेंडंट होऊन बसतात, ज्यावेळी स्किल सेट इम्प्रूव्ह करणं, फार्मिंगमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं, किंवा शेती होत नाहीये, पण शहराच्या ठिकाणी वाढलेलं याच्यात जे मायग्रेशन आहे याच्याकडे तुम्ही कसं बघताय. कारण याने ऍट द एंड ह्या सगळ्याची मुळे मला त्या इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये दिसत आहेत की खायला प्यायलाच पैसे नाही उरत आहेत, सोयाबीन पाण्यात बुडलंय, अतिवृष्टी झाली, पैसेच निघत नाहीत, लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव दिलाय त्याला पैसे निघत नाहीत, मग कसं. माझा दृष्टिकोन याच्यामध्ये बघण्याचा असा आहे सर की तुम्ही शिकलाय, तुम्ही आता ह्या सगळ्यातून मला असं वाटतं की किमान त्या आर्थिक स्ट्रगल म्हणून तुम्ही स्लाइटली बाकीच्यांपेक्षा वर आलाय. त्याच्या मागचं कारण हे आहे सर की मराठा परिवार आणि मराठा जे संस्कार आहेत की तुला तुझ्या आयुष्यात जर पुढे जायचंय, सगळ्यात पहिले आमच्या डोक्यामध्ये हे टाकण्यात आलं की तुला आरक्षण नाही आणील, तुला ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जर तुला सर्व्हाइव्ह व्हायचं आहे
तर तू दोन प्रकारे होऊ शकतो. एक तर तू हमाली कर जर तुझं डोकं नाही चालत आहे, नाही तर यू मस्ट हॅव दॅट मच ऑफ स्किल टू प्रूव्ह युअर सेल्फ. त्यासाठी तुला इंग्लिशही शिकायला लागेल, इंग्लिश बोलायला पाहिजे, तुला इंग्लिश लिहायला यायला पाहिजेत, तुला गणित यायला पाहिजेत. या बेसिक गोष्टी आमच्या घरच्यांनी कशा तरी आम्हाला शिकवल्या, आम्ही त्याची जाण ठेवली आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. दुसरा मुद्दा तुम्ही मानला की आजची जी तरुण पिढी आहे ती फक्त आरक्षणाच्याच मागे जातीये निकषाने, बरोबर. पण याचं कारणच हे आहे सर की तुम्ही गाव खेड्यात जेव्हा जाता, तुम्ही जातच असाल, तेव्हा गावातले जे मुलं आहेत एकतर आहे ना उत्पन्न शेतीवर आहे. आज समजा आमच्या मामांनी मे मध्ये टमाटे लावले, ते 3 महिन्यानंतर आले, पूर्ण टमाटे शेतात गेले, भावच नाही भेटला. 3 महिन्यांचं फ्लक्च्युएशन राहिलं, बरोबर. म्हणजे मी आज एखादं जर पीक लावलं तर मला माहिती नाही की मग ते म्हणजे त्याचा मला भाव भेटणारच आहे, ही पहिली गॅरंटी नाही आहे. दुसरी गॅरंटी ही नाही ही झाली की आता हे वातावरण तुम्ही बघताय, कधीही पाऊस येतोय. आज आमचं अर्धे नाही 99% जे माझे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांची सोयाबीन, त्यांची पिकं त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलेत. त्यांचं हे म्हणणं आहे की पूर्ण आमच्या पिढ्या गेल्या, आम्ही काळजी नाही केली, तर आता या 2 महिन्यांनी 1 महिन्यानी काही होणार नाही. त्यामुळे ते सगळं सोडून त्यांचं महिनाभराचं राशन घेऊन ते इथं मुंबईत जमा झालेले आहेत. त्यांचं म्हणणं हेच आहे की आज आमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून आम्ही आमच्या मुलांना शिकवू नाही शकत, पण आमच्या शेजारचं जर आम्ही घर बघितलं तर त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी शिकतायत, फरक काहीच नाही आहे. मग आम्ही म्हणजे माझ्या समाजाने किंवा आमच्या यांनी कोणाचं वाईट केलंय आतापर्यंत? आम्ही सगळ्यांना सामावूनच घेतो. आमच्या डोक्यात कधी नाही की तुझं वाईट व्हावं, पण आमचं कुठंतरी भलं व्हावं ना. आम्ही आमची लाईन वाढवण्याचा प्रयत्न करतोय, ना की कोणाची कमी करायचं. माझी विनंती हीच आहे की प्रत्येकाला आहे ना स्किल सेट वाढवायला जमतच असं नाही. फोबिया पण असतो. आज मी जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा स्टेजवर जाऊन जेव्हा मी बोलायचा प्रयत्न करायचो इंग्रजी माध्यमातून, तर माझे मित्र मला हसायचे अक्षरशः. म्हणजे 4 सेमिस्टरपैकी 3 सेमिस्टर की बघा स्टेजवर जाऊन इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. तर त्यावेळेस आपण जर मागं पडलो तर तुम्हाला माहिती असेल सर की कसं असतं. पण कुठंतरी जिद्द होती. तर आज माझे बरेचसे मित्र आहेत जे चांगल्या पदावर आहेत, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, जे शेतकऱ्याची मुलं आहेत, ज्यांच्या वडिलांनी व्याजाने पैसे घेऊन त्यांना शिकवलेलं आहे, प्रायव्हेटमधून शिकवलेलं आहे. कारण की गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागायचा विषयच नाही हो साहेब. म्हणजे आज माझ्यापेक्षा कट ऑफ असतो. म्हणजे आजच्या डेटला जर एखाद्याला एसी लिहायला सांगितला, सब्जेक्ट एखादं पत्र लिहायला लावलं इंग्लिशमध्ये आणि तो MBA आहे किंवा ग्रॅज्युएट आहे, लिहिता नाही येत पण ते चांगल्या पोस्टवर असतात. माझ्यासोबतचे काही असे मित्र आहेत जे D.Ed B.Ed ला लागले, 1.5 लाख रुपये आज त्यांना पगार येतो. सुंदर असं होतं की त्याला शिक्षकच वाईफ भेटते. 1.5 लाख 3 लाख होतं. 4-5 तास त्यांचा काय जो टाइम टेबल असेल. पण आज आयुष्य तर सेट झालं सर. आज मला हे वाटतं की आज आपण या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि आदरणीय मनोज दादांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मला ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला इंटरप्ट यासाठी करतो. मला परत 1 मिनिट, मला सगळ्यात आधी हे क्लिअर करा, तुम्ही शेड्यूल बँकेत आहात कोणत्या की नॅशनलाइज बँकेत आहात? मी शेड्यूल बँकेत. येस. किती दिवस सुट्टी टाकली आता? का सुट्टी टाकली का काय महिना की मॅनेज काय केलं तुम्ही आता? नाही ऍक्च्युली मी 3 दिवसाची आज म्हणजे मी आलोय संभाजीनगरवरून. मी म्हणजे सद्गुरू कृपेनं नवीन कंपनीमध्ये पण होप्सो 4 ते 5 तारखेला जॉईन करेल. तर हे सगळं स्किल बेस्ड आहे सर. म्हणजे फॉर क्रॅकिंग एनी इंटरव्ह्यू किंवा नवीन जॉब जर तुम्हाला घ्यायचा आहे, आज आमचं असं नाही की एकच ठिकाणी आम्ही म्हणजे थांबून जॉब करतोय. जर मला माझा पगार वाढवायचा आहे तर आज तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण स्विच करतो. स्विच केल्यानंतर माझा 25% 30% पगार वाढतो. हा एकच पर्याय आमच्या मागे उरलेला आहे. हाच जर पर्याय माझ्या मागे गव्हर्नमेंट जॉबचा जर मी धरला असता तर डेफिनेटली मी त्या प्रकारे प्रमोशन्स पण घेतले असते. गव्हर्नमेंट परिस्थिती आता किती वाईट आहे तुम्ही बघा ना. सरकारला पूर्ण कर्मचारीच नको आहेत. आता सरकारची लायबिलिटी जी सरकारला वाटतं की पूर्ण कर्मचारी भरला की तो लायबिलिटी होतो, त्याला आयुष्यावर पोचावं लागतं, त्याला गव्हर्नमेंटचे फायदे द्यावे लागतात. मग त्याला परत नोकरी त्याची संपल्यानंतर पण त्याला चांगल्या पद्धतीचं पेन्शन पण द्यावं लागतं कारण बाबा गव्हर्नमेंट सर्वंट होता. मग ते 7th पे 8th पे कमिशन त्यानंतर आले. माझं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट आता लोक आउटसोर्स का करतंय की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवा, तेवढ्या पुरतं तेवढं, आणि डील संपलं, काम संपलं, तू तुझ्या घरी आणि आमचे पैसे वाचले. या माइंडसेटने जर आत्ताची सरकार सगळी काम करत असतील, हे काय आपली महाराष्ट्राचं नाही म्हणते, या माइंडसेटने सगळी सरकार काम करत असतील तर मग आरक्षण घेऊन तुम्हाला सरकारी नोकरी मिळेलच किंवा त्या आरक्षणात सरकारी नोकरीमध्ये आपली पोरं लागतीलच.
अशा वेळी ज्यावेळी सरकारी नोकऱ्यांची संख्या आधी 1200-1400 जागा निघायच्या तर 650-700 जागा निघतात, 50% कमी झाल्यात. मग आरक्षण मिळाल्यानंतर तिथे सरकारी नोकरीत आपली पोरं असतील आणि आपलं रिप्रेझेंटेशन राहील, याची तरी काय शाश्वती? सर तुम्ही ना थर्ड स्टेजला गेलात. माझ्या मते नोकरी हा लास्ट आपला हेतू आहे. त्याच्या आधी शिक्षण तर भेटलं पाहिजेत ना सर. मला नोकरी जर तुम्ही म्हणताय तर मला आज शिक्षण तर घेतलं पाहिजेत ना. आज माझ्या वडिलांना सपोज 2 एकर जमीन आहे आणि आम्ही 3 जण आहे. मला इंजिनिअरिंग करायची आहे, माझ्याकडे स्किल आहे, मी मेहनत करायची तयारी आहे. पण माझे वडील भरतील कुठून सर? शेतकरी माझे जे आहेत ते भरतील कुठून? तर आरक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठीच नाहीये सर. चांगलं शिक्षण आम्हाला उपलब्ध होईल, स्कॉलरशिप भेटतील, राहायला वसतिगृह भेटतील. म्हणजे आज जर सपोज एका मुलाला जर लाखभर रुपये लागतायत, पण आरक्षणाच्या मदतीनं जर ते 20,000वर येत आहे, तर मी माझं जो 8 तासाचं माझं कॉलेज आहे ते सोडून मी समजा कुठे साईड बाय साईड वेटर म्हणून काम केलं, मी माझा खर्च उचलू शकतो ना पुणे मुंबईमध्ये. तो पण खर्च घरच्यांवर पडणार नाही. म्हणजे सुरुवातच इथून होते की माझा नंबर लागेल की नाही लागेल. इव्हन तो 80% घ्या, 85% घ्या, 90% घ्या. मग आरक्षण जर लागू झालं तर डेफिनेटली हे मुलं आहे ना इंजिनिअरिंगला लागतील, MBBS ला लागतील. आज परवा दिवशी एक मुलगा जो आहे कुणबी प्रमाणपत्र त्याला भेटलं, त्या बेसिसवर तो MBBS ला लागला, त्याला फीस कमी भेटली. हे कुठून झालं सर? आता इथून तो गव्हर्नमेंट काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटचे जे गव्हर्नमेंट प्रॅक्टिशनर तो होणार, त्याच्यानंतर त्याला भत्ताही भेटणार. हे का बरं झालं? फक्त ना फक्त कुणबी प्रमाणपत्र स्टायपंड पण भेटणार. मग त्यानंतर त्याला जर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात जर डॉक्टर म्हणून लागायचं आहे तो त्याला बेनिफिट होईल, किंवा इंजिनियर म्हणून लागायचं आहे. या सगळ्या गोष्टी सुरुवातच आरक्षणाचं बेनिफिट होणार आहे शिक्षणासाठी. आणि शिक्षणामुळे काय होणार आहे की प्रत्येक आई वडिलांना कमीत कमी त्यांच्या मुलाची फीस भरता येईल. तर ही कळकळीची विनंती आहे की आमचं तर आयुष्य निघून गेलं सर. आम्ही एज्युकेशनला पुढच्या पिढीसाठी आहे ना, हे जे मेहनत सगळेजण मिळून करतायत, तर माझ्यासारखे एज्युकेशन लोन कोणाला घेऊन स्वतःच 3 वर्ष फेडायची गरज नाही पडावं सर. हीच विनंती आहे. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बरं वाटलं बोलून मला त्यांच्याशी. आणि यासाठी की ह्या दररोज ज्या गर्दीत मी फिरतोय, इथे जी वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या धाटणीची, वेगवेगळ्या परिसरातून आलेली आणि ज्यांचे वेगवेगळे ऑक्युपेशन्स आहेत अशी माणसं मला भेटतात. आणि मी यांच्याशी बोलायला यासाठी थांबलो. ही जो बँकर, मोठ्या बँकेत ते काम करतात, त्यांचा सॅलरी जरी चांगली असली तरी सुद्धा आज त्यांच्या लायबिलिटीज, वाढलेला इन्फ्लेशन रेट, या सगळ्याचं गणित जुळवता त्याची परिणिती काय झाली, तर आज हे घालून मनोज जरांगेंसोबत आज इथे आंदोलनासाठी उतरलेत. आणि त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं मी ज्यातून गेलोय त्यातून माझी पुढची पिढी नाही गेली पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या पिढ्यांची माणसं जरी इथे तुम्हाला भेटली, वेगवेगळ्या स्वभावाची जरी भेटली, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं मात्र एक आहे, त्यांचं लक्ष एक आहे. आणि जे मी डे 1 पासून सांगतोय, हा फक्त सामाजिक प्रश्न नाहीये, याची मुळं अर्थकारणाची आहेत. खिशात खर्चाला पैसे नसतील, लावलेले पिकं वेळेत निघत नसतील, त्याला परत बाजारात भाव मिळत नसेल, त्यातून जर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसतील, तर या सगळ्याची परिणिती एकतर रस्त्यावर उतरण्यात होते किंवा थेट आत्महत्येमध्ये होते. आणखी काही लोकांशी बोलू, त्यांचं काय म्हणणं ते बघू. आजची ही एका सुशिक्षित, चांगली विचारांची बैठक असलेल्या आणि सगळ्यात महत्वाचं काय तर वेल सॅलरीड पर्सनची ही सगळी स्टोरी होती. मुंबई तक पात्रा, कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे, आझाद मैदानाच्या बाहेरून.